आपल्या किचनमध्ये मी तुम्हाला झटकन अशी अख्खा मसूरची उसळ दाखवणार आहे. ती एकदम अशी 5 मिनटात होईल अशी उसळ दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा काय घेतलं तर ही मसूर भिजवून घेतली आहे. ही मी रात्री भिजवून ठेवली आहे. ती बघा चांगली 8 तास भिजलेली आहे आणि छान अशी एकदम भिजलेली मस्त आहे. म्हणजे अक्षरशः एका शिटीत ती उसळ होणार आहे. आता त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते. ही भिजवलेली मसूर, त्यानंतर फोडणीसाठी तेल ठेवलं इकडे तापत, नंतर मोहरी, लाल तिखट, किंचित हिंग, हळद, नंतर हे वाटप करणार आहे. लसूण, कोथिंबीर, खोबरं, कांदा आणि त्याच्यात आज मी एक वेगळा मसाला वापरणार आहे. म्हणजे किरांचा भाजका मिक्स मसाला वापरणार आहे. कीर मसाला वापरून आज मी तुम्हाला ही उसळ करून दाखवणार आहे आणि ती झटपट कशी होईल इकडे मी लक्ष देणार आहे. त्याच्यामुळे आता मी प्रथम हे वाटप करून घेणार आहे आणि वाटप करता करता इकडे तेलही तापत ठेवणार आहे. म्हणजे झटझट झालं पाहिजे. 5 मिनटात आपली उसळ अक्षरशः झाली पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी आता हे मी सगळं वाटप करून घेणार आहे. ही लसूण घेतली एक 4-5 पाकळ्या. लसूण वगैरे ही प्रत्येकानं आपल्या आवडीनिवडीनुसार घ्यावी. कोणाला जास्त लागते, कोणाला कमी लागते. हे वाटप जरी भाजून घेतलं तरीही चालतं, पण आज मी कच्चंच घेतलं आहे. आता मी ते तेलावर परतणार आहे. वाटपात थोडं मी तिखट टाकणार आहे म्हणजे रंग चांगला येतो. हळदही टाकणार आहे थोडी, रंग येण्यासाठी हे सगळं आहे. आणि इकडे मी हे ठेवते. कुकरमध्ये ही उसळ करून दाखवणार आहे झटझट अशी. एक शिटी काढली की उसळ झाली अशी उसळ दाखवणार आहे तुम्हाला. वाटप तयार झालेलं आहे. आता आपलं तेल तापलं काय बघूया. हे बघा तेल तापलंच आहे. 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि ते आपलं तेल तापलं आहे. जाड मोहरी असल्यामुळे फार ती तडतडत नाही. अशी बारीक मोहरी जशी फटाफट उडते तशी ही मोहरी उडत नाही, कमी उडते. तर 1 चिमूट हिंग, 1 चिमूट हळद आणि आता मी केलेलं वाटप पहिल्यांदा टाकणार आहे. किती सुंदर रंग दिसतोय बघा. आता हे वाटप फोडणीला टाकलं. याच्यावरच ही मसूर मी टाकणार आहे. मी वाटपाबरोबर ती मसूरही आपली चांगली परतून निघेल. असा मसाला व्यवस्थित त्याला लागेल. हे पण चांगलं परतून घेऊया. किरांचा भाजका मसाला घालणार आहोत. एकदम छान आहे. वास वगैरे त्याला चांगला आहे. असा खमंग मसाला आहे. तो मी साधारण 1.5 चमचा घालते. कीर मसाले उद्योग तिखट घालणार आहे रंगासाठी. बेडगी मिरचीचं तिखट येते. आणि आता मीठ घालणार आहे. आणि झाकण लावून पाणी घालून झाकण लावून 1 शिटी काढणार की आपली उसळ तयार. बघा हे मीठ घालते. चवीप्रमाणे मीठ. तर पाणी ओतलं की आपली 1 शिटी काढली की उसळ तयार. किती झटकन होणारी आहे बघा. अख्खा मसूर. आता हे मी मिक्सरचंच पाणी आहे ना, मिक्सर धुतलेलं, ते सगळं आत ओतणार आहे. म्हणजे आपलं मसालाही फुकट जात नाही वाटप. असं हे पाणी आत ओतणार आहे. आता याला 1 शिटी काढली की आपली उसळ तयार.
किती झटकन केली आहे बघा. चव आपण बघू शकतो. आंबट हवं असलं तर थोडं घालू शकतो. सुंदर. आता हे मी एक शिटी काढणार आहे, आपली उसळ तयार आहे. अशी ही आपली सुंदर उसळ खाण्यासाठी तयार आहे. भाताबरोबर, भाकरीबरोबर, अशाबरोबरही उसळ ही छान लागते. तर हा कीर मसाला वापरून केलेली आपण उसळ आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.